लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सुपरफास्ट 100 मधून सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी. वर्षा या निवासस्थानी पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पार्थ पवारांनी राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली. आम्ही मित्र पक्ष आहोत, ते येऊन भेटणं ही काही मोठी बातमी नाही. फडणवीसांची यावर प्रतिक्रिया. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल्ल पटेलांची शरद पवारांसमोर नाराजी. तर 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्व्हर ओकवर भेट. TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आणि राष्ट्रवादीमध्ये बदल करण्याचे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना उत्तर. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्रेक होणार. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची चिन्ह, तुटलेली मनं एक होणार नाहीत. शिरसाट यांचे यावर भाष्य. आनंद परांजपेंनी सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट. शिवसेना प्रवेशानंतर परांजपेंकडून पवारांची भेट. पवारांची सदिच्छा भेट घेतल्याची आनंद परांजपेंची माहिती. दादांच्या निधनानंतर तुतारी गटाच्या नेत्यांचे आमच्या आमदारांना फोन. तर सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यानंतर तुतारी गटाचे मनसुबे धुळीस मिळाले. उमेश पाटील यांची ही टीका. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती. तर शिवसेनेच्या भावना गवळी आणि एनसीपीचे रामराजे नाईक निंबाळकर तिन्ही अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थित नाही. आष्टीचे आमदार सुरेश धस पुन्हा चर्चेत. तर मोदी राष्ट्रपती फडणवीसांचा फोन आला तर उचला, बायकोचा आला तरी उचलू नका, वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. नाशिकमध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेचा संघटनात्मक आढावा. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये संघटनात्मक बांधणीसाठी बैठका. शिवाय नाशिकमध्ये शिवसेनेची पाळंमुळं अधिक घट्ट करण्यासाठी ही मोहीम. खासदार श्रीकांत शिंदेंनंतर आता आदित्य ठाकरे सुद्धा नाशिक दौऱ्यावर. 24 मे रोजी आदित्य ठाकरे पक्ष पुनर्बांधणीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. तर पक्षातील पडझड रोखण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. केरळम सरकारचा आज शपथविधी सोहळा. व्ही डी सतीशन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. मुख्यमंत्र्यांसह 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह काँग्रेसचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार. सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरात आणि नामकरण आवारे आज पुन्हा कोर्टात हजर करणार. फसवणूक प्रकरणामध्ये पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार. न्यायालयाच्या निर्णयाकडे आता लक्ष. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. तर कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता काही लोक टिंगल करू लागलेत. देश संकटात असताना देशाच्या पाठीशी असलं पाहिजे. एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध. राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. देशात पेट्रोलचे दर 120 ते 130 वर जातील. डॉलर 100 रुपयांवर गेला तर लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल. आमदार जयंत पाटील यांच्याकडून भीती व्यक्त. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात 6 गाड्या. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडूनच मोदींच्या आवाहनाला हरताळ. फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचं पुण्यात बॅनरबाजीतनं शक्तीप्रदर्शन. मतदार यादीवर लक्ष ठेवा. मतदार यादीमध्ये बोगस आणि बांगलादेशींची नावं असता कामा नये. SIR वरून उपमुख्यमंत्री शिंदेंचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन. संघटन वाढीचं काम करण्याच्याही सूचना. पुण्यामध्ये फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. पुणे मनपाच्या बाणेर परिसरातल्या कर्करोग रुग्णालयाचंही उद्घाटन. देशातील पहिले PPP त्वचावरील कर्करोग रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात आले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांचं मुंबईच्या महापौरांना पत्र. खुल्या जागेत होणाऱ्या बकऱ्यांच्या कत्तलींवर कारवाई करण्याचीही मागणी. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं सोमय्यांच्या मागणीला समर्थन. नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ. गडकरींच्या भाषणावेळी घोषणाबाजी. तर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना बाहेर काढलं. गोसेखुर्द प्रकल्प बाधितांनी घोषणाबाजी केल्याचीही माहिती. महाराष्ट्रात सर्व्हे केला तर मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंनाच जास्त पसंती मिळेल. आमदार बच्चू कडूंचं विधान. तर शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जनतेकडे साकडं घालू. कडूंचं वक्तव्य. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी झटत असतो. बच्चू कडूंनी वक्तव्य केलेली भावना त्यांचाच एक भाग आहे. मंत्री उदय सामंतांकडून बच्चू कडूंच्या वक्तव्याचं समर्थन.
कोणता शेतकरी नेता सत्ता पक्षात जातोय याची काळजी करू नका, स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरा, नाव न घेता राजू शेट्टींची बच्चू कडू यांच्यावर टीका. नोकरी दिली आहे तर मालकाचे गुणगान करणं अनिवार्य, बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची टीका. पडळकर आजच्या काळातील मल्हारराव होळकर, सांगलीच्या जतमध्ये सदाभाऊ खोतांचं भाष्य, तर सदाभाऊंना जत तालुक्याची बिनपैशांची वकिली यासाठी बोलावलंय, पडळकरांचं मिश्किल भाष्य. पुण्यामध्ये इंधन दरवाढी विरोधात मनसे आक्रमक, बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर, काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र अंतिम टप्प्यात, 2 दिवसात 900 पानांचं पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता, तर उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या आता वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला राष्ट्रपतींची मंजुरी, न्यायाधीशांची एकूण संख्या 38 वर जाणार, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधील एका कोचिंग सेंटरचाही सहभाग असल्याचा संशय, सीबीआयच्या पथकाकडून कोचिंग सेंटरवर छापेमारी, प्राध्यापक व्ही कुलकर्णी सोबत असलेल्या संबंधांचाही तपास सुरू. नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत, विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास कसून चौकशी, मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचाही आरोप. नीट घोटाळ्याचा मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील टोलेजंग इमारतीचा प्लॅन समोर, तर पी.व्ही. कुलकर्णीनं नीट घोटाळ्यातील पैसा बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवल्याची शक्यता, स्थानिकांकडून आता चौकशीची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणातील दुसरी मुख्य आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाचा हा निर्णय. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारच्या लॅपटॉप, मोबाईलसह कागदपत्रही जप्त, तर प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्या संशयात हा तपास. नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लासेस चालकांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता. एनटीएच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात, नीट पेपरफुटीवरून अमित ठाकरेंची ट्विट करत एनटीएवर टीका, तर शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही, अमित ठाकरेंची भूमिका. उदय सामंत यांना भेटून आल्यानंतर जरांगे बिळातनं बाहेर आले, गुणरत्न सदावर्तेंची टीका, तर जरांगेंना लपून छपून नाही तर जाहीरपणे भेटलो, उदय सामंतांचं यावर उत्तर. सोलापूर पुणे महामार्गावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन, तर राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन. आंदोलनाच्या वेळी पोलीस अधिकारी राहुल आत्राम आणि राजू शेट्टींमध्ये खडाजंगी. सोलापूरच्या माढ्यामधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास विरोध, जमीन दिल्यावर आम्ही काय खायचं, भीक मागायची का, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. कांदा उत्पादकांना निश्चित दिलासा मिळेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन, तर प्रत्यक्षात मात्र कांद्याची 12 रुपये 35 पैसे किलोनं खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज आंदोलनाचाही इशारा. उत्पादन वाढल्यानं आता कांद्याचे दर कोसळले असं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच, एवढे असंवेदनशील वक्तव्य योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न थट्टा मस्करीत घ्यायला लागलो तर राज्याच्या दृष्टीनं हे योग्य होणार नाही, आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयामुळे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांना दिलासा, पुण्यातल्या धनकवडी टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून तात्पुरती स्थगिती, तर उषा चव्हाणांनी न्याय मिळवून देण्याची मागणी शिंदेंकडे केली होती. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी, सिंधुदुर्गमध्ये झिप सायकलिंगला पर्यटकांची पसंती, तर महाबळेश्वरच्या वेण्णा लेकजवळ पर्यटकांकडून घोडेस्वारीचाही आनंद. हिंगोली एसटी बस स्थानक आणि शासकीय कार्यालयांमधील हिरकणी कक्ष सध्या कुलूपबंद, हिंगोली जिल्ह्यातील स्तनदा मातांची यामुळे गैरसोय. किल्ले प्रतापगडावर एआय तंत्रज्ञानानं शिवप्रताप दिनाचा इतिहास उलगडणार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती, तर पर्यटकांसाठी विशेष प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून ठाण्यातील नगरसेवकांची बैठक, दरम्यान 2 दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली होती. फडणवीस आणि शिंदेंशी आता चर्चा करणार, तर रवींद्र चव्हाणांची यावर प्रतिक्रिया. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा, तर बॅनरवर संभाजीनगरचा हिंदू योद्धा असा उल्लेख करत बुलडोझरची प्रतिमा झळकवण्यात आली आहे. काँग्रेसच्या 7,000 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी 26 ते 29 मे रोजी टिळक भवनात प्रशिक्षण शिबिर,
तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या ठिकाणी मार्गदर्शन करणार. सफाई कामगारांना मोफत घरांसाठी विशेष मान्यतेची मागणी, तर आमदार नरेंद्र मेहतांचे नगर विकास विभागाला पत्र. मीरा भाईंदरमधील 212 पात्र सफाई कामगारांना घरं देण्याची ही मागणी. मीरा भाईंदर पालिकेचा पाणी कपातीचा निर्णय, तर 21 मे दुपारी 12 ते शुक्रवार 22 मे दुपारी 12 वाजेपर्यंत एमआयडीसी कडून पाणी पुरवठा बंद राहणार. तर आता जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती. मीरा भाईंदर पूर्वच्या जैसल पार्क परिसरामध्ये भाजप नगरसेविका आणि फेरीवाल्यांमध्ये संघर्ष. नगरसेविका शानू गोयल यांच्यावर फेरीवाल्यांकडून हप्ता वसुलीचा आरोप. फेरीवाल्यांचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. भिवंडीमध्ये राज्यस्तरीय शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन. ठेकेदार आर्थिक विवंचनेत, शासनानं तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ही मागणी. पंतप्रधान मोदींचा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सांगलीमध्ये आत्मनिर्भर जागृती परिषद. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांकडून परिषदेचं आयोजन. दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा, तर मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत मोठी घोषणा. तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीनं या मंदिराचा आता सर्वांगीण विकास होणार. जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणून पुणे शहराची ओळख, तर पुण्याची वाटचाल आता जीसीबी हबकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेकडून प्रवासी भाड्यात वाढ, तर 7 किलोमीटरच्या घाटमार्ग प्रवासासाठी 120 रुपये आकारले जाणार. भाडेवाढीमुळे आता माथेरानमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री. मुंबईतील शिव उड्डाण पुलाचं काम अंतिम टप्प्यात. गर्डर बसवण्यास आता सुरुवात, तर 15 जुलैपर्यंत काम पूर्ण होणार. तर 15 ऑगस्टपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचंही नियोजन. मुंबईच्या धारावीमधील अशोक मिल कंपाऊंडमध्ये आग, अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण. या घटनेमध्ये सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. पुणे पोलिसांकडून आरएमसी मिक्सर वाहनांच्या नियमांमध्ये मोठे बदल. बुधवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांमध्ये शिथिलता. पुण्याच्या धानोरीमध्ये 21 लाखांचे ड्रग्ज जप्त. राजस्थानमधील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक. आरोपींकडून मेफेड्रॉनसह 21 लाखांचा मुद्देमालही जप्त. पुण्याच्या उरुळीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर ऍसिड हल्ला. पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकून 15 दिवस तिला घरात कोंडल्याची माहिती. पुण्यातील दक्षिण म्हाळुंगे पोलिसांकडून 52 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत. घरफोडीच्या आणि चोरीच्या गुन्ह्यांमधील मालमत्तेचा यात समावेश. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे 16 लाखांचं सोनं, 24 लाखांच्या दुचाकींचाही समावेश. पुण्याच्या जुन्नरमध्ये 95 वर्षीय आजोबांच्या घरातील चोरी उघड, तर 4,20,000चं सोनं लंपास करणाऱ्या नातलगाला ओतूर पोलिसांनी टिटवाळ्यामधून अटक केली आहे. चोरीचा संपूर्ण मुद्देमालही जप्त. स्वीडनकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च पुरस्कार, तर रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा पुरस्कार प्रदान. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासातील सहकार्याबद्दल हा सन्मान. भारत आणि नेदरलँड संबंधांना नवी चालना. पंतप्रधान मोदी आणि रॉब जेटेन यांच्या उपस्थितीमध्ये 17 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या. संरक्षण, सेमीकंडक्टर आणि एआय सह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नॉर्वे दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान मोदी 3ऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. तर 43 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांकडून हा नॉर्वेचा दौरा. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम, तर उत्तर भारतामध्ये तापमान आता 47 अंशांच्या वर जाणार. हवामान विभागाचा हा अंदाज. महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा कहर कायम. राज्यातील 15 शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पार. अकोला आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंशांची नोंद. हवामान विभागाकडून दुपारी बाहेर न पडण्याचाही सल्ला. परदेशातून चांदी आयात करण्यासाठी आयातदारांना आता सरकारची परवानगी घ्यावी लागणार. परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचा हा निर्णय. चांदी आता मुक्त श्रेणीतनं मर्यादित श्रेणीमध्ये. अमेरिका इराणवर हल्ल्याची शक्यता. अमेरिकी मीडियाचा हा दावा, तर इराण अमेरिकेतील चर्चा निष्फळ ठरल्यास हल्ल्याची शक्यता. ट्रम्प यांच्याकडून हालचालीही सुरू. आयपीएलमध्ये पंजाबवर विजय मिळवत बंगळुरूची प्ले ऑफमध्ये एंट्री, तर अटीतटीच्या सामन्यांमध्ये पंजाबचा 23 धावांनी पराभव. बंगळुरू 18 अंकांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ. काँगो युगांडातील इबोला या उद्रेकावर सध्या WHOची जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर. 300हून अधिक संशयित रुग्ण, 88 जणांचा मृत्यू. मात्र कोरोनासारखी परिस्थिती नसल्याचं WHOचं स्पष्टीकरण.
पैलवान महेंद्र गायकवाड ठरला 52वा हिंद केसरी. हाताला दुखापत झाल्यानं पृथ्वीराज मोहोळनं माघार घेतल्यानंतर महेंद्र गायकवाड विजयी घोषित. साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर कुस्ती शौकीनांचा हा जल्लोष. साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. हरियाणाची काजल रोचक ठरली महिला हिंद केसरी. अंतिम सामन्यामध्ये खुशी दलाल हिचा पराभव करत काजलनं हिंद केसरीचा किताब पटकावलाय. नागपूर जीओपी कडून आता ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी एक अनोखा पायलट प्रोजेक्ट सुरू. तर रत्नागिरीचा अस्सल हापूस आंबा शेतकऱ्यांच्या बागेतनं ग्राहकांपर्यंत घरापर्यंत पोहोचणार. लवकरच विदर्भाची संत्री सुद्धा घरपोच दिली जाणार. प्रसूती दरम्यान माता आणि नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी आता कुटुंबियांकडून डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी. पालघरच्या मनोरमध्ये मध्यरात्री बंगल्यात चोरी. शिडीच्या साह्यानं घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांकडून 50,000ची रोकड लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. तर मनोर पोलिसांकडून आता आरोपींचा शोध सुरू. पालघरमध्ये किरकोळ कारणावरून वादानंतर जीवघेणा हल्ला. बाथरूममधून पाणी लीक होत असल्याच्या कारणावरून वाद. पती पत्नी आणि मुलावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्याचाही आरोप. बोईसर पोलिसांकडून एकाला अटक. पुढील तपास सुरू. दक्षिण सोलापूरच्या मंद्रुपमध्ये शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातल्या वाघवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. तर पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात 1 किलोमीटरची पायपीट करावी लागते. सोलापूरमधील उजनी धरणातनं सीना जोड कालव्यातनं विसर्ग घटला. तर कालव्यातनं सध्या 100 क्युसेकचा विसर्ग. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.